धनगर समाजाचे नेते आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकरजी धनगर जागर यात्रेला यांच्या सुरुवात झालेली आहे। ते हेलिकॉप्टरद्वारे ही संपूर्ण यात्रा जी आहे ते करतायत आणि या यात्रेमध्ये TV9 मराठी देखील त्यांच्या सोबत आहेत। सर काय सांगाल? खरं तर धनगर जागर यात्रा आपण सुरू केलेली आहे, काय प्रमुख मागण्या घेऊन या ठिकाणी ही यात्रा जी आहे ती सुरू केलेली आहे? आमची मागणी एकच आहे की महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या मुलाच्या हातामध्ये एसटीचा दाखला मिळाला पाहिजे, अंमलबजावणी झाली पाहिजे एसटी आरक्षणाची, जे गेल्या अनेक वर्षांपासून आमची लोक या विषयासाठी पूर्णपणे संघर्ष करतायत। आणि म्हणून मी जागर यात्रा काढण्याचं नियोजन केलं की राज्यभर सगळ्या विभागामध्ये जायचं आणि लोकांच्यामध्ये जागृती करायची, मोठं संघटन करायचं आणि सरकारला अंमलबजावणी करण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी सरकारला त्या गोष्टीसाठी प्रवृत्त करायचं, यासाठी या जागर यात्रेचं आयोजन केलेलं आहे। खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून हा आरक्षणाचा लढा सुरू आहे आणि यामध्ये केवळ एका अक्षरामुळे हे संपूर्ण आरक्षण जे आहे ते थांबलेलं आहे। काय नक्की आता याची न्यायालयीन प्रक्रिया कुठपर्यंत आलेली आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये कशा पद्धतीचा आरक्षणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो? बघा, दोन विषय समजून घेतले पाहिजेत। आता मी जागर यात्रा सुरू केल्यानंतर लबाड लांडगेची फिलावळ काही विष पेरायला सुरू केलेलं आहे त्यांनी, की गोपीचंद पडळकर न्यायालयीन लढ्यामध्ये धनगर आरक्षणाची केस प्रलंबित आहे, एका बाजूला असं सांगतोय आणि दुसऱ्या बाजूला जागर यात्रा काढतोय। तर मला महाराष्ट्रातल्या तमाम धनगर समाजाला आपल्या माध्यमातून हे सांगायचं आहे की न्यायालयीन लढाई सुरू आहे धनगर आरक्षणाची। त्यामध्ये परवाच्या दिवशी आमची हायकोर्टामध्ये तारीख होती, कोर्टानं 3 दिवसाचं शेड्यूल फिक्स केलं आहे, 8 डिसेंबर, 11 डिसेंबर आणि 15 डिसेंबर। या 3 दिवसामध्ये कोर्टामध्ये फक्त धनगर आरक्षणाची केस चालणार आहे, अंतिम सुनावणी आहे आणि डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कोर्ट त्याच्यावरती निर्णय देणार आहे। हा आमचा एक प्लान ये। जर यदा कदाचित म्हणजे आता आम्हाला तिथं न्यायालयामध्ये आमच्या बाजूनं निर्णय होईल, आमचा 100% विश्वास आहे, पण जर चुकून काय दगाफटका झाला तर आम्ही रस्त्यावरची लढाई पण सुरू ठेवतोय। त्यासाठी राज्यभर जागर यात्रा आम्ही काढलेली आहे। धनगड आणि धनगर हा जो विषय चालू आहे गेल्या अनेक वर्षांपासूनचा, तर 2018ला आम्ही जो अखेरचा लढा धनगर आरक्षणाचा हे आंदोलन उभा केलं, त्यामध्ये राज्य सरकारनं या राज्यामध्ये धनगड नावाची जमात अस्तित्वात नाही, आहेत ते धनगर आहेत असं ॲफिडेविट घालून दिलंय। त्याच्यानंतर 2022ला दिलंय, 2023ला दिलंय। त्यामुळे आता धनगड हा विषय पूर्णपणे संपलेला आहे ते धनगर आहेत। आता अंमलबजावणीची आवश्यकता आहे, म्हणून सरकारकडे आम्ही पर्याय दिलेत, काही GR दिलेले आहेत। इतर राज्यामध्ये त्या राज्य सरकारनं त्यांच्या अधिकारामध्ये काही निर्णय केलेले आहेत आणि तसा निर्णय राज्य सरकारनं करावा अशी मागणी आम्ही सरकारकडे केलेली आहे। जसं की आपण भाषणामध्ये देखील म्हणालात की सुप्रिया सुळे एकीकडे म्हणतायत आणि रोहित पवार म्हणतायत की धनगर समाजाला आरक्षण मिळावं, मात्र दुसरीकडे शरद पवार आदिवासी समाजाच्या मेळाव्यात जाऊन आरक्षणामध्ये, आदिवासींच्या आरक्षणामध्ये कोणालाही येऊ देणार नाही। नक्की काय हे संपूर्ण राजकारण सुरू आहे, आपलं काय निरीक्षण आहे? बघा, मी म्हणतोय अशातला भाग नाही आहे। आता हे सगळे ताजी उदाहरणं आहेत। अहिल्या देवींच्या जन्मस्थळामध्ये काही आमचे समाज बांधव उपोषणाला बसले होते, तेथे त्यांचा नातू आणि लेक दोघं जाऊन 2-3 वेळा जाऊन आले तिथं की धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, धनगर समाजावरती सरकार अन्याय करतंय। एका बाजूला तुम्ही असं म्हणताय आणि 1 ऑक्टोबरला सिन्नरमध्ये, पुणे जिल्ह्यामध्येच तिथं शरदचंद्रजी पवार जाऊन आदिवासी हक्क परिषदेमध्ये स्टेटमेंट करतायत, त्यांच्या आमदारांच्या तोंडून स्टेटमेंट करतायत। ते स्वतः म्हणतायत की आम्ही आदिवासींना धक्का लागू देणार नाही आरक्षणाला। त्यांचा आमदार म्हणतोय की आदिवासीमध्ये कुणालाही घुसखोरी करू देणार नाही। म्हणजे एका बाजूला म्हणायचं आरक्षण द्या आणि दुसऱ्या बाजूला म्हणायचं आम्ही आदिवासीत कुणाला येऊ देणार नाही। ही दुटप्पी भूमिका लोकांना सगळ्या आता माहीत झालेली आहे। खरं तर काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी वेगवेगळे स्टेटमेंट केलेले पाहायला मिळाले। त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी देखील एक स्टेटमेंट केलेलं होतं की राष्ट्रवादीसोबत आमची बोलणी झाली होती आणि खुद्द शरदचंद्र पवार हे त्यामध्ये होते। मात्र ऐनवेळीस पहाटेच्या शपथविधीपूर्वी त्यांनी ऐनवेळीस त्यामध्ये निर्णय आपलं मत बदललं आणि आता भुजबळ देखील तेच म्हणता आहेत।
काय नक्की? नाही, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या विषयावरती स्टेटमेंट दिलेलं आहे. त्यानंतर मी त्या विषयावरती बोलणं मला उचित वाटत नाही. त्यांनी काय तो खुलासा वेगवेगळ्या मुलाखतीमध्ये अनेक वेळा वेगवेगळ्या विषयामध्ये त्यांच्या दिलेला आहे आणि त्याला आता छगन भुजबळांनी परत खुलासा करण्यानं त्यांचा जो खुलासा होता त्याला मोठ्या प्रमाणात पाठबळ मिळालेलं आहे. खरं तर आपण पाहतोय की सुप्रिया सुळे असं म्हणतायत की माझे वडील गेल्या 60 वर्षापासून एकाच विचाराचे ठाम आहेत, ते कुठेही गेलेले नाही आहेत. पहाटेच्या शपथविधी असेल किंवा 2 जुलैचा शपथविधी असेल याबद्दल त्यांना कल्पना नव्हती. 60 वर्ष ते विचाराला ठाम आहेत असं म्हणतात. मात्र 2014ला बाहेरून पाठिंबा दिल्याचं भुजबळ म्हणत आहेत. काय नक्की पवारांच्या बाबतीत? पवारांच्या बाबतीमध्ये मी गेल्या 3-4 वर्षापासून जे स्टेटमेंट केली त्या स्टेटमेंटावरती आता त्यांच्यातून काही फुटून लोक बाहेर आले, ती तशी स्टेटमेंट करतायत. म्हणजे मी जे गेल्या 3 वर्षात स्टेटमेंट केलेत ते काढा आणि आता त्यांच्यापासून बाजूला झालेली लोक ते निवडणूक आयोगाकडे म्हणत असतील किंवा माध्यमाच्या माध्यमातून म्हणत असतील, त्यांची भूमिका मी जे मांडत होतो तीच भूमिका आहे. त्यामुळं त्यांच्या बाबतीमध्ये फार मोठी काही विश्वासार्हता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे असं मला वाटत नाही आणि लोकांना पण सगळी भूमिका यांच्याविषयीची क्लिअर आहे. त्यामुळं सुप्रिया सुळे काय बोलतात ह्याला फार महत्त्व राहत नाही. गेल्या काही दिवसांपासून सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या भारतीय जनता पार्टीला कधी भ्रष्ट जुमला पार्टी म्हणतात, कधी भ्रष्ट जुमला पार्टी असं म्हणता आहेत. काय नक्की उत्तर असेल सुप्रिया सुळेंना? बघा, आता ते फार सैरभैर झालेले आहेत. ते अख्ख्या राज्यातले पक्ष फोडायचे, अख्ख्या राज्यातली घराणी फोडायचे. आता त्यांचंच घर आणि त्यांचाच पक्ष फुटलेला आहे. त्यामुळं ते आता सैरभैर झालेले आहेत. मानसिक संतुलन पूर्णपणे त्यांचं बिघडलेलं आहे. आपण समजून घ्यायला पाहिजे ना. एक दिवस दारात 50-50 आमदार मीटिंगमध्ये राहायचे, आता 2-4 आमदार पण शिल्लक नाहीत. मंत्रिमंडळाच्या अख्ख्या मंत्र्याच्या गाड्या त्यांच्या दिमतीला असायच्या, वाट बघत बसायची. आता तशी परिस्थिती राहिली नाही. त्यामुळं स्वाभाविकपणे त्यांच्या मनामध्ये एक संभ्रमाचं वातावरण तयार झालेलं आहे. भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीनं महाराष्ट्रामध्ये काम करते, लोकांच्या मध्ये जाते. त्यामुळं भाजपला त्यांनी काही जरी म्हटलं तर जनतेतली पार्टी आहे, जनता भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे. त्यामुळं त्यांच्या स्टेटमेंटला फार महत्त्व आहे असं मला वाटत नाही. शरद पवारांनी काही वेळापूर्वी भाषण केलं आणि त्यामध्ये ते असं म्हणाले की सरकारने आता जे काही शाळा आहेत त्यात खाजगीकरण करायला सुरू केलेलं आहे, दत्तक द्यायला सुरुवात केली आहे आणि काही मध्य कंपनींना देखील शाळा दिल्या आणि तिथे गौतमी पाटीलचा कार्यक्रम केला. मुलांवरती काय संस्कार होतील असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला. बघा, राज्य सरकारमधील माननीय शिक्षण मंत्री महोदय यांनी जिल्हा परिषदच्या शाळांच्या बाबतीमध्ये ठामपणे स्वच्छ भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यामुळं वेगवेगळ्या अफवा पसरवणं, लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण करणं हे विरोधी पक्षाच्या लोकांनी बंद करावं. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदच्या शाळा सक्षम करण्याच्या बाबतीमध्ये सरकार वेगवेगळी पावलं उचलत आहे. ते काय कुठल्या खाजगी कंपनीला देण्याच्या बाबतीमध्ये कुठलाही निर्णय सरकारनं केलेला नाही, तसा कुठला विचार नाही असं माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. खरं तर धनगर आरक्षणाचा एक विषय आहे, मराठा आरक्षणाचा विषय आहे, त्याचबरोबरीने मुस्लिम आरक्षणाचे देखील विषय आहेत. असे विषय असताना आता मनोज जरांगे पाटील यांच्या सभा देखील होणार आहे. नक्की कशा पद्धतीने तोडगा निघू शकतो? मुख्यमंत्री म्हणलेत, उपमुख्यमंत्री म्हणालेत की मराठा समाजाला आम्ही न्याय देऊ. नक्की काय आपण कसं पाहता या प्रश्नाकडे आणि कशा पद्धतीने सोडून होऊ शकते? बघा, मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रोसेस जरी किचकट असली तरी सुद्धा या सरकारची भावना आहे, सरकारचे तशा पद्धतीनं प्रयत्न सुरू आहेत की महाराष्ट्रातील गरीब मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये सरकार प्रयत्नशील आहे आणि ते आता तुम्हाला दिसूनच येत आहे. काल परवाच मला वाटतंय परवाच्या दिवशी मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकारने एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली होती. तर मागचं आरक्षण टिकलं असतं तर आणि ते सोपं झालं असतं किंवा गायकवाड आयोग सुप्रीम कोर्टामध्ये टिकला असता तर सरकारला नव्यानं आरक्षण देणं सोपं झालं असतं. परंतु आता सरकार युद्ध पातळीवरती मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये प्रक्रियेला लागलेला आहे. मला वाटतं निश्चितपणे ती प्रक्रिया पूर्ण करून महाराष्ट्रातील गरीब मराठा समाजाला आरक्षण ओबीसीला धक्का न लावता देण्याची प्रक्रिया सरकार पूर्ण करेल. शेवटचा प्रश्न, खरं तर धनगर जागर यात्रा जी आहे तो सुरू केलेली आहे, कशा पद्धतीचा प्रवास असणार आहे? पूर्ण यात्रा तुम्ही हेलिकॉप्टरच्या माध्यमातून देखील करता आहात, काय मेसेज आपण देताय समाजाला? आज 4 ठिकाणी सभा आहेत. येरड्याला आता सभा झाली, आता कळंबला आहे, नंतर जालना जिल्ह्यामध्ये घनसावंगीला आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पिंपरी राजा गावामध्ये आजच्या सभा आहेत. उद्या मी खानदेशामध्ये जातोय,
खानदेशात 3 सभा करून नाशिक जिल्ह्यामध्ये एक आहे, नंतर एक जळगावला आहे आणि एक पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्ह्यामध्ये नेवासाला आहे आणि 4थी सभा आमची नांदेडला धर्माबादला आहे. परत आम्ही विदर्भात जातोय 14 तारखेला. विदर्भामध्ये 5 ठिकाणी आमच्या बुलढाणा आहे, नंतर उमरखेड यवतमाळला आहे, नंतर वर्ध्याला आहे, नागपूर शहरमध्ये एक सभा आहे आणि अमरावतीमध्ये एक सभा आहे. तर ह्या सगळ्या सभा करून आम्ही परत पश्चिम महाराष्ट्रामध्ये येतोय. पश्चिम महाराष्ट्रातल्या सभा पूर्ण करून आम्ही कोकणामध्ये 4 ठिकाणी म्हणजे कोल्हापूरला, पट्टणकोडोलीला, सिंधुदुर्गला, खेडला आणि रोह्याला असे 4 ठिकाणी सभेचं नियोजन 17 तारखेला केलेलं आहे. हे पहिल्या टप्प्यात आहे. नंतर दुसऱ्या टप्प्यात आम्ही जेव्हा जागर यात्रेची सुरुवात करू तेव्हा आपल्याला सांगू. आपण पाहतोय की खरं तर गोपीचंद पडळकर यांचा दौरा जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे आणि हेलिकॉप्टरच्या माध्यमातून खास त्यांचा दौरा जो आहे तो सुरू आहे. राज्यातील धनगर बांधवांना जागं करण्याचं काम या यात्रेच्या माध्यमातून ते करताना पाहायला मिळत आहेत आणि लवकरच अगदी डिसेंबरच्या शेवटापर्यंत धनगर समाजाला एसटीचं आरक्षण मिळेल असा दावा देखील हे करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन विनोद उमाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, धाराशिव, कळंब. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.